विराजने राधिकाला लग्नाची मागणी घातली होती, पण ईशानी आणि विराज एकमेकांसोबत लग्न करणार होते. म्हणून राधिकाने विराज सोबत लग्न करण्यास नकार दिला होता. पण विराज मात्र शांत बसणार नव्हता. ईशानीने त्यांच्या प्रेमाला समजून घेतलं आणि तिने स्वतः निश्चय केला की ती राधिका आणि विराजला एकत्र आणेल. ईशानी विराजला बोलते, माझा प्रॉमिस लक्षात आहे ना? हो आहे. डोंट वरी, मी नाही विसरणार. विराज बोलला. बरं, जा आता तू. तिच्या वडिलांना मेसेज केला आहे ना? ईशानी, येस. त्यांनी रिप्लाय केला आहे. तुला घरी जायचं असेल तर जा. मॉम आज दोघांना तिच्या रूम मध्ये घेऊन जाणार आहे. विराज बोलला. हो, सगळं व्यवस्थित होईल ना? ईशानी, लगेच नाही होणार. आज मला तिला खूप काही सांगायचं आहे. तिला ते कळायला हवं. त्यातून जर तिला ते कळत नसेल तर उद्याचा प्लॅन आहेच. विराज विचार करत बोलला. ओके. ईशानी, हे अमन नमन मला बेस्ट ऑफ लक विश करा. तुमच्या मम्माला किडनॅप करायचं आहे. विराज त्या दोघांना बोलला. दोघे पण त्याच्याकडे एकटक बघत हात हवेत हलवत होते. जणू त्याला लवकर राम म्हणत होते. राधिकाला मध्यरात्री उगीच जाग आल्यासारखं वाटत होतं. पण झोपेच्या गोळीमुळे डोळे उघडत नव्हते. पण कानावर आवाज मात्र येत होता आणि तोही विराजचा. त्यामुळे झोपेत पण ती चकित झालेली. राधिका. पुन्हा विराजचा आवाज आला आणि यावेळी मात्र तिने पूर्ण ताकद लावून डोळे उघडले तर समोर खरंच तिला धूसर विराज दिसत होता. तिने खडबडून उठायचा प्रयत्न केला तसं ही रिलॅक्स. त्याने तिला खांद्याला पकडून सावरलं. तिने हाताने डोळे सोडले आणि समोर पाहिलं तर खरंच विराज होता आणि सध्या ती त्याच्या मिठीत होती. तिने पटकन बाजूला व्हायचा प्रयत्न केला पण अजून ती पूर्णपणे जागी झाली नव्हती. त्यामुळे धडपडली आणि पुन्हा त्याच्याच मिठीत पडली. तुम्ही, तिने झोपाळू आवाजात विचारलं. हे, आर यू ओके? त्याने विचारलं. तिने हळू स्वतःला त्याच्यापासून सोडवलं आणि आसपास पाहिलं तर ती गाडीत होती. ती आता दचकून पूर्ण जागी झाली. मी कुठे आहे? तिने घाबरून विचारलं. हे, डोंट स्केअर. आपण माझ्या गाडीत आहोत. विराज शांतपणे बोलला आणि राधिकाने शॉकमध्ये इकडे तिकडे पाहिलं. मग तिने स्वतःला जोरात चिमटा घेतला. वेदना झाली तशी तिच्या तोंडून आवाज बाहेर पडला. म्हणजे हे स्वप्न नव्हतं. पण मग आपण इथं कसं काय? तिने घाबरून विराजकडे पाहिलं. तो गालात हसत तिलाच बघत होता. त्याला तिचं असं उठून चिमटा घेतलेला बघून जाम हसायला येत होतं. स्वप्न नाहीये हे, तो तसाच हसून बोलला. तुम्ही इथं कसं? आणि मी इथं कशी? मी माझ्या घरी होते. मी इथं कधी आले? तिने बावसाळून प्रश्न विचारले. कारण तिला विश्वास वाटत नव्हता. अजूनही आपण स्वप्नात आहोत असंच वाटत होतं. मी तुला झोपेत उचलून आणलं. तो शांतपणे बोलला आणि राधिकाने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं. काय? तुम्ही उचलून आणलं? कसं शक्य आहे? तिने सावध होत विचारलं. कसं म्हणजे? हातात उचलून आणलं तुला? तुझं वजन थोडं जास्त आहे त्यामुळे थोडा वेळ लागला. पण मग मी लिफ्टने खाली आलो. तो पुन्हा शांतपणे बोलला. ती जास्तच गडबडली. काय बोलताय तुम्ही? मला का उचलून आणलं? वेड लागलं आहे का तुम्हाला? राधिकाने रागात विचारलं. तू काही ऐकत नाही माझं. मला बोलायचा चान्स पण देत नाही. म्हणून उचलून आणलं, तो बोलला. तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. समोर तिला तिची बिल्डिंग थोड्या अंतरावर दिसत होती. मला जाऊ द्या. घरचे मला शोधत असतील. ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत बोलली. पण दरवाजा उघडत नव्हता. त्यांना माहित नाही. झोपलेत सगळे. तो बोलला. काय? मग तुम्ही मला इथं कसं आणलं? तिने आश्चर्याने विचारलं. सांगितलं ना, उचलून आणलं. आता तुझ्या घरच्यांना सांगून ते थोडीच तुला माझ्या हातात देणार आहेत. तो थोडा हसत बोलला आणि आता राधिकाचा पारा चढू लागला होता. मिस्टर विराज सर, मला इथून जाऊ द्या. राधिका रागात बोलली. हे काय होतं? तुला राग आलाय का? आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट. मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. त्यानंतर तुला मी घरी सोडेन. विराज आता थोडं सिरियस होत बोलला. पटकन बोला, काय आहे ते?
एकतर मध्यरात्री एका मुलीला तुम्ही असं उचलून आणता. तुम्हाला लाज नाही वाटत का? राधिकाने दुसरीकडे बघत वैतागून विचारलं. लाज का वाटेल? मी माझ्या बेबीच्या मम्माला उचलून आणलं आहे. कोण दुसऱ्याला नाही. विराज बोलला आणि बेबीचं नाव ऐकून राधिका एकदम भावूक झाली. कसे आहेत दोघे? दूध पितात ना? त्यांना मेडिसिन देताना वेळेवर? राधिकाने लगेच विचारलं आणि विराज हसला. ते दोघे तुला खूप मिस करतात. तो एवढंच बोलला आणि राधिकाचे डोळे पाण्याने भरले. इनफॅक्ट मी विचार करत होतो त्यांना पण या प्लॅनमध्ये सामील करायला पाहिजे होतं. विराज हसत बोलला आणि राधिकाने त्याच्याकडे विचित्रपणे पाहिलं. खरं तर तिच्या डोळ्यातले अश्रू बघून त्याला वाईट वाटलं होतं. लवकर बोला, काय बोलायचं आहे ती. ती आता निर्विकारपणे बोलली आणि एवढ्या लवकर स्वतःला सावरायची तिची पद्धत पाहून तो मात्र पुरता चकित झाला. राधिका, तुला माझ्याशी लग्न करण्यात काय प्रॉब्लेम आहे? तुला मी आवडत नाही का? की आणखी काही कारण आहे? प्लीज बी स्पेसिफिक. मला रिझन दे. विराजने सिरियस होत विचारलं. हा काय प्रश्न झाला? मला नाही करायचं लग्न आता. ती दुसरीकडे बघत बोलली. मग कधी करायचं आहे? विराजने वैतागून विचारलं. मी अजून विचार नाही केला. तिने पण त्याच्या टोनमध्ये उत्तर दिलं. विराजने एक दीर्घ श्वास घेतला आणि आता तो व्यवस्थित बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. नकळत तिच्या शरीरावर शहारे आले. तिने हात मागे घ्यायचा प्रयत्न केला पण त्याने घट्ट पकडला. राधिका, आय रिअली लव्ह यू. आता माझं तुझ्यावर प्रेम कधी झालं आणि का आहे ते मात्र विचारू नको. कारण त्याचं उत्तर मला पण माहित नाही. तो बोलला आणि क्षणभर राधिकाचे हार्टबीट स्किप झाले. कारण आज तो पहिल्यांदा तिला आय लव्ह यू म्हणत होता. तिचे डोळे पाण्याने भरले. तिला पण त्याला आय लव्ह यू म्हणायचं होतं पण अजूनही काहीतरी होतं जे तिला आवडत होतं. कदाचित ईशानी. ईशानी मनाने खूप चांगली होती आणि आता तर बेबी सोबत पण मिसळली होती. जर विराजला आपण होकार दिला तर ईशानीची सगळी स्वप्न धुळीला मिळतील. त्यात ती आता कधीच आई होऊ शकत नाही आणि हे दुःख आयुष्यभर तिला सलत राहील. विराज आणि बेबी जर तिच्यापासून आपण हिरावून घेतले तर कदाचित ती पूर्ण ढासळेल. हे सगळे विचार मनात येताच राधिकाने लगेच त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि दुसरीकडे बघू लागली. तिने डोळ्यातून खाली पडणारे अश्रू खूप प्रयासाने रोखून धरले आणि पुन्हा विराजकडे पाहिलं. तो आशेने तिच्याकडे बघत होता. विराज सर, तुम्ही खूप चांगले आहात आणि ईशानी सोबत तुमचं खूप चांगलं लाईफ होईल. त्यांचा आता बेबी सोबत पण बॉन्ड बनला आहे आणि त्यास तुमच्या सोबत शोभून दिसतात. राधिका जड मनाने बोलली. राधिका, तुला असं वाटतं का की तू जर माझ्याशी लग्न केलं तर तो ईशानीला धोका दिल्यासारखे होईल? विराजने विचारलं आणि राधिकाने समकून त्याच्याकडे पाहिलं. अगदी मनातली सल बोलून दाखवल्याप्रमाणे त्याने हसू खेरलं होतं. ती काहीच बोलली नाही. गप्प बसली. तुला एक सांगायचं होतं. ईशानी आणि मी एकदम बेस्ट फ्रेंड आहोत. अगदी लहानपणापासून आणि कायम बेस्ट फ्रेंड राहणार. मग आमच्यात काहीही होऊ. इनफॅक्ट मी तुझ्या प्रेमात आहे ही जाणीवच मला ईशानीने करून दिली. विराज बोलला आणि राधिकाने शॉकमध्ये त्याच्याकडे पाहिलं. इट्स ए ट्रूथ. ती स्वतः मला बोलली की तुला प्रपोज कर. विराज बोलला. राधिकाला अजूनही तो जे काही बोलतोय त्यावर विश्वास वाटत नव्हता. तुला खरं वाटत नसेल तर तू ईशानीशी बोल. आज मी तुला इथं आणणार यात सुद्धा ती सामील आहे. तू जर मला होकार दिला, माझ्याशी लग्न केलं तर तू तिला धोका दिला असं मुळीच होणार नाही. विराज तिला समजावत बोलला. तिचं मन खूप मोठं आहे म्हणून त्याचा फायदा घ्यायचा का? राधिकाने भरलेल्या डोळ्यांनी विचारलं. कसला फायदा? विराजने गोंधळून विचारलं. जर तुम्ही तिच्याशी लग्न नाही केलं तर तिचं तर आयुष्य उद्ध्वस्त होईल. एकतर ती आई पण होऊ शकत नाही. कशी जगेल एकटी? राधिकाने विचारलं.
आणि विराज थोडं गालात हसला. माय गॉड राधिका, मला आता कळलं की मी तुझ्या प्रेमात का पडलो ते. मला वाटत होतं की मी तुझं टॅलेंट पाहिलं, थोडंसं तुझ्याशी बोलून तुझ्या स्वभावात अडकलो. पण आज आणखी एक पॉइंट मला कळला. माझा तुझ्या प्रेमात पडण्याचा. विराज हसत बोलला आणि राधिकाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तू ना स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करते. तू सर्व गोष्टी केली ती तुझ्या बाबांसाठी. तू माझ्याच ऑफिसमध्ये माझ्या मॅनेजर विरोधात निनावी नावाने कंप्लेंट केली होती. कारण कोण दुसऱ्याला तो मॅनेजर त्रास देत होता. तेव्हा कळलं नव्हतं मला, पण नंतर कळलं की ती कंप्लेंट तू केलेली. आणि आता पण तू ईशानीचा विचार करते, स्वतःच्या भावनांना मारून. राधिका, आय एम इन लव्ह विथ युअर नेचर, विथ युअर ब्युटिफुल माइंड, जे खूप कमी लोकांकडे असतं. माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये ब्युटीचं मिनिंग बाह्य सौंदर्य कधीच नव्हतं आणि कधी नसणारही आहे. आणि तसंही प्रेमात रंग आणि रूप या दोन्ही गोष्टी खूप नंतर येतात. सगळ्यात पहिलं तर ती व्यक्ती येते जिच्यावर आपण प्रेम करतो. प्रेमात व्यक्तीला आहे असं स्वीकारावं लागतं. विराज बोलायचं थांबला. समोर राधिका त्याच्याकडे एकटक बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी साचलं होतं. का ते तिला पण माहित नव्हतं, पण आज तिला कोणीतरी जस्टिस दिल्यासारखे वाटत होतं. आजपर्यंत तिने विराजला सॉंग्स गाताना पाहिलं होतं, पण तो इतका छान पण बोलू शकत असेल असं कधीच तिला वाटलं नव्हतं. पण त्याचं पूर्ण बोलणं ऐकल्यावर मात्र तिला त्याला मिठी मारावीशी वाटत होती. पण तिने स्वतःला कंट्रोल केलं आणि पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागली. मनाची अस्वस्थता खूप वाढली होती. पटकन विराजला तिचं प्रेम सांगावं वाटत होतं. राधिका, त्याने पुन्हा हाक मारली. तसं राधिकाने त्याच्याकडे पाहिलं. आज तो तिला दुसऱ्यांदा राधिका म्हणून हाक मारत होता. किती प्रेम होतं त्याच्या हाकेत. अगदी तिच्या काळजाला स्पर्श करत होतं. तुला ईशानीची काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण डोंट वरी, ती तिच्या लाईफमध्ये पुढे गेली आहे आणि तेही फक्त तुझ्यामुळे. विराज बोलला आणि राधिकाच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्न उमटले. तुला आठवतं, तू तिला एका अनाथ आश्रमात घेऊन गेली होती डोनेशनसाठी. विराज, हो. त्याचं काय? राधिका, तू नकळत तिला तिच्या लाईफ मधली प्रेरणा दिली आहेस. तिला तिची चूक सुधारण्याची संधी मिळाली आहे. 2 दिवसांपूर्वी तिने तब्बल 7 अनाथ मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांचं शिक्षण, राहणं, खाणं आणि त्यांना प्रेम देणं सगळं काही ती बघणार आहे. विराज बोलला आणि राधिका शॉक झाली. काय? पण का? राधिका, ते तिलाच माहीत. पण तिने तिच्या आयुष्यातला मार्ग सिलेक्ट केला आहे आणि तिने एकदा ठरवलं की ती मागे हटत नाही. विराज बोलला. ईशानीबद्दल ऐकून राधिका पूर्ण शॉक झालेली आणि आता तिला तिच्या बेबींची काळजी वाटू लागली. तिने त्यांना दत्तक घेतलं. मग आपल्या बेबींना कोण सांभाळणार? राधिकाने लगेच काळजीने विचारलं. तिने अशा बेबींना दत्तक घेतलं आहे ज्यांच्या आई वडिलांना ते नकोसे आहेत किंवा त्यांना आई वडीलच नाहीत. आपल्या बेबीबद्दल असं काही नाही ना? विराजने विचारलं आणि राधिकाने लगेच नाकारार्थी मान हलवली. बेबीच्या विचाराने आता तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याने पुढे झुकून एकाच बोटाने तिच्या गालावरील अश्रू टिपले. मग लग्न करूया? त्याने थोडं थांबून विचारलं. तिने वरून खाली मान हलवून होकार दिला. तसं त्याच्या चेहऱ्यावर लगेच एक गोड हास्य तरळलं. त्याने लगेच घड्याळ पाहिलं. पहाटेचे 6:30 वाजले होते. अर्ध्या तासात आपण पोहोचू, तोपर्यंत सकाळ होते. मंदिर पण उघडं होईल. चल जाऊया, तो गाडी स्टार्ट करत बोलला. आणि राधिका शॉक झाली. आता कुठे जायचं? तिने गडबडून विचारलं. लग्न करायला, तो गाडी ड्राईव्ह करत हसत बोलला. आता कोणाला माहित नाही आणि आपण असं कसं लग्न करायचं? आणि माझे कपडे, मी नाईट ड्रेस घातला आहे. आपण लग्न नंतर करूया. सगळ्यांच्या संमतीने ती घाबरून बोलली. नो नो, आय डोंट वॉन्ट टू टेक ए रिस्क. पुन्हा जर तू पलटली तर?
माझे अमन नमन वाट बघत आहेत. सो आताच करायचं लग्न आणि कपड्यांचं टेन्शन नको घेऊ, तो बोलला आणि राधिकाने कपाळावर हात मारून घेतला. पण विराज सर, घरचे रागावतील. ती पुन्हा घाबरून बोलली, डोंट वरी, मी सगळ्यांना समजावेन आणि तू मला सर बोलायचं बंद कर. अमन नमन काय विचार करतील? त्यांची मम्मा त्यांच्या डॅडीला सर बोलते. थोडं ऑड नाही का वाटत? त्याने हसत विचारलं. राधिकाला काय रिॲक्ट व्हावं तेच कळत नव्हतं. पण आता मनात आनंद, भीती, एक्साइटमेंट सगळंच एकसाथ जमा झालेले. त्यामुळे तिला काही सुचत नव्हतं. अशा ही स्थितीत आता बेबी बघायला भेटणार म्हणून तिचं मन आनंदाने उड्या मारत होतं. आपण पहिलं घरी जाऊन बेबींना बघूया का? तिने विचारलं. तिचं मन त्यांना जवळ घ्यायला आसुसलं होतं. काही वेळेचा प्रश्न आहे. तसंही ते दोघे झोपले असतील, तो बोलला. काही वेळातच त्यांची गाडी एका मंदिरासमोर येऊन थांबली. राधिकाने बाहेर डोकावून पाहिलं तर मंदिराच्या बाहेर ईशानी, रोहन आणि 2-3 माणसं दिसत होती. माझे फ्रेंड्स आहेत, लग्नासाठी आलेत, विराज सीट बेल्ट काढत बोलला आणि राधिकाने आता त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. तुम्ही अगोदरच सगळी तयारी केली आहे? तिने हाताची घडी घालून विचारलं. हो, म्हणजे मी प्लॅन केला होता आजच लग्न करायचं. माझी बेबी खूप मिस करतात तुला, सो मी त्यांना असं सॅड नाही पाहू शकत, विराज नजर सोडत बोलला. राधिकाला कळून चुकलं की सगळं अगोदरच प्लॅन करून ठेवलं होतं. मी इथं लग्न करायला येणार हे पण ठरलेलं होतं. राधिका खाली उतरायच्या अगोदर विराजने तिला हाक मारली. तिने त्याच्याकडे पाहिलं. जबरदस्ती नाहीये, तू अजूनही लग्नासाठी नाही म्हणू शकते. आय मीन, तो बोलत होता, पण ते शब्द त्याच्यासाठी किती जड जात होते ते त्याच्या आवाजावरून लगेच कळत होतं. विराज, तिने हाक मारली. त्याने श्वास रोखून तिच्याकडे पाहिलं. आय लव्ह यू, ती गालात हसत लाजून बोलली आणि लगेच दरवाजा उघडून बाहेर पडाली. आणि इकडे तो मात्र शॉकमध्ये गाडीमध्येच बसून राहिला. विराज, लग्न करायचं आहे ना? मग उतर, नाहीतर आम्ही जातो. ईशानीच्या आवाजाने विराज भानावर आला. गालात हसत त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर पडला तर राधिका मंदिरात पोहोचली होती. मंदिरात तिचे बाबा पण हजर होते. त्यांना बघून ती चकित झाली. बाबा, तुम्ही इथे? तिने विचारलं. हो, ते कन्यादान करण्यासाठी विराजने बोलावलं होतं, बाबा बोलले. आणि आता राधिकाने बाबांकडे पण डोळे बारीक करून पाहिलं. तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लॅन केला ना? तिने थोडं तोंड बारीक करून विचारलं. होय, बाबा हसत बोलले. बाबा पण जर्मनी? तिने थोडं सिरियस होत विचारलं. डोंट वरी बाळा, आता तुझा बाप इथंच राहील या समाजात, तेही ताठ मानेने सगळ्यांना फेस करेन. तूच बोलली होती ना की सगळं विसरून नवीन लाईफ सुरू करायचं, मग ते इथेच करायचं म्हणतोय. तसंही आता या वयात देश सोडून बाहेर राहावंसं नाही वाटत. शेवटी आपला देश आपला असतो, बाबा बोलले. राधिका लगेच त्यांच्या गळ्यात पडली. बाळा, आई आणि नव्याची काळजी नको करू, मी त्यांना हँडल करेन. तू आता फक्त तुझा विचार कर. बाबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलले. तेवढ्यात ईशानी आणि बाकीचे तिथं आले. राधिका, चल, ईशानी बोलली. तशी राधिका तिच्यासोबत मंदिराच्या एका रूम मध्ये निघून गेली. ईशानीने तिच्यासाठी साडी वगैरे सगळं आणलं होतं. राधिकाने ते सगळं घातलं. राधिका छान दिसतेस, ईशानी तिचा मेकअप करून बोलली. राधिका ईशानीकडे एकटक बघत होती. ईशानी, तू खरंच यासाठी तयार आहेस ना? नाहीतर? राधिका, हे वेडाबाई, विराजने तुला सांगितलं ना, मी तर आता समाजसेविका झाले आहे. मी आता अनाथ मुलांची मदत होणार आहे. आता मी विराजच काय, कोणाशीच लग्न करणार नाही, कारण माझं नातं आता त्या मुलांसोबत जोडलं गेलं आहे. राधिका, परवाच त्या मुलांना मी आश्रमात सोडलं. खूप छोटी छोटी मुलं आहेत ती, काही तर अगदी जन्मजात आहेत. त्या सगळ्यांना माझ्यासारख्या लोकांची खूप गरज आहे आणि मी त्यांची आई होऊनच दाखवेल.
ईशानी आत्मविश्वासाने बोलली. तू खूप चांगली आहेस. नक्कीच त्यांना खूप प्रेम देशील. राधिका हसून बोलली. थँक यू राधिका. तुझ्यामुळेच मला इतकी मोठी प्रेरणा मिळाली. तुला सिंधुताई सपकाळ माहिती आहे का? ईशानी. हो. त्यांना अनाथांची माय बोललं जातं. राधिका. त्याच माझ्या आयडॉल आहेत. मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे. ज्यांना आई वडील नाहीत त्यांची आई व्हायचं आहे. ईशानी बोलली. राधिकाला खरंच ईशानीचा अभिमान वाटला. भलेही आतापर्यंत तिच्याकडून चूक झाली असेल, पण आता ती जो विचार करत होती तो खरंच खूप चांगला होता आणि तिला यश नक्कीच मिळेल हे पण तिला माहिती होतं. बरं, चल जाऊया. विराज वाट बघतोय, ईशानी बोलली आणि मग दोघी बाहेर आल्या. बाहेर विराज आणि बाबा जबरदस्त खुश होते. राधिका विराजच्या शेजारी जाऊन बसली. आता तिला जास्त भीती वाटू लागली, कारण सगळं अचानक होत होतं. त्यात विराजच्या मॉमचं पण टेन्शन आलेलं. त्या टेन्शनमुळे तिचे हात लटपट करत होते. विराजने हळूच तिचा हात पकडून तिला धीर दिला. तसं तिला थोडं बरं वाटलं. थोड्याच वेळात लग्नाच्या विधी झाल्या आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात पडलं. बाकी सगळे निघून गेले आणि ईशानी विराजच्या जवळ आली. तुला प्रॉमिस लक्षात आहे ना? ईशानीने विचारलं. येस विराज. राधिका दोघांकडे विचित्रपणे बघत होती. मग ईशानी, यापुढच्या प्रत्येक शोमधून 20% तुझ्या अनाथाश्रमाला डोनेट केलं जाईल. डोंट वरी. सारखं सारखं आठवण करून देऊ नको. विराज बोलला. दॅट्स गुड. ईशानी आनंदाने बोलली आणि त्या दोघांना विश करून निघून गेली. मग विराज राधिकाला घेऊन घरी आला. त्याने दरवाज्यावरची बेल दाबली आणि इकडे राधिकाने मान खाली घातली. आता आत जाऊन काय बघायला मिळतंय त्याची कल्पना तिला करवत नव्हती. तिला फक्त पळत जाऊन बेबी हातात घ्यायचे होते. तेवढ्यात राधिका माप ओलांडून आतमध्ये ये. आवाजाने राधिका दचकली आणि तिने मान वर करून पाहिलं तर विराजची मॉम हातात ताट घेऊन उभी होती. राधिकाने चकित होऊन विराजकडे पाहिलं. ईशानीने मॉमला पण रेडी केलं. तो हळूच तिच्या कानात बोलला आणि राधिकाला आता आकाश ठेंगणं झालं. तिने लगेच माप ओलांडलं आणि आतमध्ये प्रवेश केला. तुम्ही दोघं रूम मध्ये जाऊन आराम करा. रात्री रिसेप्शन आहे, मॉम बोलली. राधिका चल, तो बोलला आणि तिला त्याच्या रूम मध्ये घेऊन आला. आतमध्ये येताच त्याने गळ्यातला हार बेडवर टाकला. फायनली तो दीर्घ श्वास सोडत बोलला आणि त्याने तिच्या समोर हात पसरले तिला मिठीत घेण्यासाठी. पण ती मात्र कुठल्या तरी वेगळ्याच विचारात होती. राधिका, एक हग तो बनता आहे. विराज पुन्हा तिला बोलला. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो हात पसरून उभा होता. तिने तिच्या गळ्यातला हार काढला. तसं विराज खुश झाला. त्याला वाटलं आता ती त्याला मिठी मारेल, पण ती हार टाकून दरवाजा उघडून बाहेर पळाली. राधिका, तो पण गडबडून तिच्या मागोमाग गेला तर राधिका मॉमच्या रूम मध्ये पळाली होती. त्याने दरवाजामध्ये जाऊन पाहिलं तर आता ती एकदम एक्साइटेड होऊन बेबींना घेत होती. तो तसाच गालात हसत उभा राहिला. इकडे तिचे डोळे मात्र भरभरून वाहत होते. माय बेबीज. ती फक्त एकच वाक्य रिपीट करत होती आणि त्या दोघांना आधीरतेने किस करत होती. ते दोघे पण तिला पाहून खुश झाल्यासारखे वाटत होते. मम्माने तुम्हाला खूप मिस केलं. मम्माने खूप मिस केलं. राधिकाने रडत रडत दोघांना कवटाळलं होतं. आज तिला काय करू आणि काय नको असं झालेलं. त्या दोघांना पाहून जणू तिचा गेलेला जीव परत मिळाला होता. हे राधिका, थोडं हळू. अगं, श्वास गुदमरेल त्यांचा. विराज राधिकाला भानावर आणत बोलला. तिने दोघांना पुन्हा बेडवर झोपवलं आणि त्यांच्याकडे एकटक बघू लागली. तिला त्या दोघांना नजरेत सामावून घ्यावंसं वाटत होतं. हे अमन नमन, बघा, मी माझं प्रॉमिस कम्प्लीट केलं. मम्मा आले की नाही? विराज त्या दोघांना बोलला. ते दोघं आज जास्तच हात पाय नाचवत होते. अमन तर पालथा होऊन राधिकाकडे यायचा प्रयत्न करत होता. आता माझी फॅमिली पूर्ण झाली. विराज
राधिकाला मागून मिठी मारत बोलला. त्याच्या अशा मिठी मारण्याने राधिकाच्या गालावर गुलाब फुलले. तिने पण त्याच्या हातावर हात ठेवला. हे राधिका, गाडीमध्ये जे जे आय लव्ह यू बोलली ते पुन्हा एकदा बोल ना. विराज तिच्या गालाला गाल घासत बोलला. नाही, आता नाही. ती त्याला दूर करत बोलली. मग कधी? रिसेप्शन झाल्यावर त्याने विचारलं. तिने गालात हसत मान खाली घातली. एनिवेज, तुला हनीमूनला कुठे जायचं आहे? आपण तिथेच जाऊ, तो बोलला. आणि आता राधिका जास्तच लाजली. हृदय उगीच धडधड करू लागलं आणि पोटात गोळा येऊ लागला. मला स्वित्झर्लंडला जायचं होतं, पण नको. अमन नमनला थंडी लागेल. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया. आफ्रिका चालेल. नाही, नको. यांना गरम होईल. विराज विचार करत बडबड करत होता आणि त्याचा प्रत्येक पॉइंट बेबींना आवडणार नाही. इथंच येऊन संपत होता. राधिकाने हसून डोक्याला हात लावला. विराज, आपण इथेच राहू. तसंही हे अजून खूप छोटे आहेत. राधिका त्या दोघांना जवळ घेत बोलली. हो. त्याने पण हसून त्या तिघांना मिठीत घेतलं. आज राधिका सरोगेट मदर नाही, तर आता खरी आई झाली होती. आणि ते सुख तिच्या तोंडावरून झळकत होतं. राधिका, विराज आणि त्यांचे बाळ एकत्र आनंदाने जीवन जगत होते. निशानी कधीही आई न होणारी आज कित्येक अनाथांची आई झाली होती. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आता सर्वांनी कमेंट करायला विसरू नका. ज्यांनी कथेचे पूर्ण भाग वाचले त्यांनी नक्कीच कमेंट करा. ही कथा येथे संपली. लवकरच भेटूया पुढील कथेत. तोपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार.